तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला निब्बाण सुखाचा मार्ग प्रकाशित करणारे महाकारुणिक तथागत सम्मा संबुद्ध तथागतांनी मुखकमलातून सुआख्यात केलेला सद्धम्म आणि या धम्म मार्गावर प्रतिष्ठित असलेला भगवंतांचा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना त्रिवार वंदन करते. परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आज या ठिकाणी धम्मसाकतच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा साप्ताहिक मालिका ही दर शनिवारी 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने अविरत सुरू आहे. या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, जे पाली भाषा व बौद्ध साहित्याचे अभ्यासक आहेत, त्यांना तसेच उपस्थित सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आणि बालक बालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूया. यासाठी मी सर्वांच्या वतीने प्रेमलता वैद्यताई यांना विनंती करते की त्यांनी ती शरण अनुसरण करावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू साधू. आज आपल्या धम्मपद अट्टकथेचे 130वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सोबत आदरणीय विद्या पंडित मॅडम या मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. विद्या पंडित मॅडम यांचा थोडक्यात परिचय असा आहे. आतापर्यंत मॅमनी या धम्मसाकतच्या मंचावर बरीच व्याख्याने दिली आहेत, त्यामुळे त्या तशा सर्वांना परिचित आहेतच. पण नेहमी नवीन श्रोते जॉईन होत असतात, त्यासाठी मॅमचा अगदी थोडक्यात परिचय करून देत आहेत. त्यांचा पाली भाषा आणि बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. विद्या मॅडम या पाली साहित्यात MA व नेट क्वालिफाईड आहेत. तसेच त्यांनी पाली साहित्यावर अनेक पेपर्स देखील सादर केलेले आहेत. मॅडम सध्या डिपार्टमेंट ऑफ पाली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून ऑक्टोबर 2009 पासून कार्यरत आहेत आणि मॅम विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने पाली व्याकरण शिकवत आहेत. मी सुद्धा त्यांची एक विद्यार्थिनीच आहे. मॅमचा आजचा विषय आहे धम्मपद अट्टकथा वर्ग 25 भिक्खू वग्गो.
कथा 3 व 4, गाथा क्रमांक 363 364. कथा आहेत कोकालिक वत्तू, धम्माराम थेर वत्तू. मॅम ना, सर्वांच्या वतीने मी विनंती करते की त्यांनी आम्हाला या विषयावर बहुमोल मार्गदर्शन करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज आपण धम्मपदातल्या ज्या गाथा बघणार आहोत त्या गाथांचा क्रमांक आहे 363 व 364. तर ह्या गाथा कोणत्या आहेत 363 आणि 364? तर पहिली गाथा आहे यो मुख संयतो भिक्खू मंतभानी अनुद्धतो अथं धम्मं च दीपेती मधुरं तस्स भासितं. आणि त्याच्यानंतरची जी 364 नंबरची गाथा आहे ती अशा प्रकारची आहे. धम्मारामो धम्मरतो धम्मं अनुविचिंतयं धम्मं अनुसरं भिक्खू सद्धम्मा न परिहायती. तर अशा या 2 गाथा आहे आणि या 2 गाथांवर अनुसरून 2 कथा आहेत. त्यातली जी पहिली गाथा आहे त्या पहिल्या गाथेवर जी अवलंबून आलेली जी अट्टकथा आहे त्या अट्टकथेचे नाव आहे कोकालिक वत्थू. तर पहिली आपण ही कोकालिक वत्थू बघूया. तर जशी आपली गाथेची सुरुवात आपण बघितलं यो मुख तो, तर त्यावरनच त्या अट्टकथेची सुरुवात झालेली आहे. यो मुख संयतो ती इमं धम्मदेशनं सत्था जेतवने विहरंतो कोकालिकं भिक्खुं आरब्ध कथेसी. तर याच्यावरनं आपल्याला असं समजतं की ही जी गाथा आहे धम्मपदातली ही बुद्धांनी कुठे दिली तर जेतवनामध्ये विहार करत असताना. आणि कोणाला दिली तर कोकालिक नावाचा जो भिक्षू आहे त्याला उद्देशून बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. मग आता त्याला उद्देशून बुद्धाने का म्हटली, काय परिस्थिती निर्माण झाली होती किंवा त्याने काय केलं होतं, का बुद्धांनी ही गाथा म्हटली, याचं काय कारण आहे हे आपण आता त्याच्या अट्टकथेमध्ये बघूया. वत्थू अथको कोकालिको भिक्खू येन भगवा तेन उपसंकमी. आणि नंतर तो रेफरन्स दिलेला आहे की संयुक्त निकायातला आहे ते कोकालिक सुत्ते आगतमेव. तर संयुक्त निकायामध्ये एक कोकालिक सुत्त नावाचं सुत्त आहे. म्हणजे त्याचा आपण अगोदर काय आधार आहे ते का म्हटलं आहे ते आपण बघूया. तर आपण त्या कोकालिक सुत्ताचा रेफरन्स बघूया संयुक्त निकायात. तर त्यात काय सांगितलेलं आहे, तर त्यात काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट स्लाइड. तर त्यात असं सांगितलेलं आहे की ही घटना श्रावस्ती निदानम, म्हणजे ही घटना घडलेली आहे श्रावस्तीमध्ये. आणि तेव्हा काय झालेलं असतं, हा जो कोकालिको भिक्खो एन भगवा तेन उपसंकमी, हा जो कोकालिक नावाचा भिक्षू आहे तो बुद्धांकडे जातो. उपसंकमित्वा भगवंतं अभिवादित्वा एकमंतं निसिदी, तो बुद्धांकडे जातो, बुद्धांना अभिवादन करतो आणि एका बाजूला जाऊन बसतो. एकमंतं निसिन्नो खो कोकालिको भिक्खू भगवंतं एतदवोच. आणि तिथे गेल्यानंतर बसल्यावरती मग कोकालिक भिक्खूचं आणि बुद्धांचं काय संभाषण होतं ते सांगितलेलं आहे. तर कोकालिक बुद्धांना काय म्हणतो की हे जे सारीपुत्त मोगलाना आहे ना ते पाप इच्छा, म्हणजे त्यांचं मन चांगलं नाहीये, त्यांचं मन घाणेरडं आहे, पापी इच्छावाले ते सारीपुत्त मोगलान आहे. मग तो असं काय बोलतो पापी इच्छा सारीपुत्त मोगलानं, कारण त्याचं असं म्हणणं आहे की पापी कानं इच्छानं वसंगता, ते पापी इच्छाच्या आहारी गेलेले आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि असं म्हटल्यानंतर मग बुद्ध कोकालिकाला काय म्हणतात, भगवा कोकालिकं भिक्खुं एतदवोच मा हेवं कोकालिकं अवच. तर बुद्ध त्याला ताकीद देतात की बाबा कोकालिक असं तू बोलू नको. मा हेवं कोकालिकं अवच, पुन्हा बुद्ध सांगतात की कोकालिक तू असं बोलू नको. पसादेही कोकालिक सारीपुत्त मोगलानेसु चित्तं,
तर बुद्ध त्याला सांगतायत की उलट तू सारीपुत्त मोगलान यांच्या प्रती तुझ्या चित्ताला प्रसन्न कर. का तू त्यांच्या प्रती प्रसन्नता निर्माण कर तुझ्या चित्तामध्ये? तर त्याचं कारणही बुद्ध सांगतायत. पेसला सारीपुत्त मोगलानाती, का तू त्यांच्याबद्दल मन प्रसन्न कर? कारण सारीपुत्त मोगलान हे एकदम सदाचारी, पेसला म्हणजे सदाचारी, शीलवान असे भिक्षू आहे असं बुद्ध त्याला सांगतात. बुद्धाने हे सांगितल्यावर तरी पण तो द्वितीयंपी दुसऱ्यांदा सुद्धा बुद्धांना हेच सांगतोय की बाबा बुद्धांना सांगतोय, बनते पापीच्छा सारीपुत्त मोगलाना पापिकानं निच्छानं वसंगता. तो बुद्धांना परत सांगतोय की हे सारीपुत्त हे पापी इच्छावाले आहे आणि ते पापी इच्छांच्या आहारी गेलेले आहे. आणि बुद्ध त्याला दुसऱ्यांदा पुन्हा तेच समजावतायत की अरे कोकालिक, तू त्यांच्या प्रती असं बोलू नको, कारण सारीपुत्त मोगलान हे खूप सदाचारी आहे, खूप शीलवान आहे. उलट हे असं न बोलता तू त्यांच्याबद्दल मनामध्ये प्रसन्नता निर्माण कर. तर अशी ही घटना कशात सांगितलेली आहे? आपलं ते संयुक्त निकायातील कोकालिका सुत्तामध्ये सांगितलेली आहे ही घटना. मग त्याच्यानंतर काय होतं? मग आपली धम्मपद अट्टकथेची सुरुवात होते. धम्मपद, आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखीन एक रेफरन्स सांगू इच्छिते की हा जो कोकालिक आहे ना सारीपुत्ता आणि मोगलानाबद्दल असं का म्हणतोय, तर त्याच्यामध्ये ना एक तक्करीय नावाचं जातक आहे. तक्कारीय जातक नंबर आहे 481. तर त्यांच्यामध्ये ना सारीपुत्त आणि कोकालिक यांचं थोडीशी एक हे दिलेली आहे, घटना काय झालेलं असतं, तर ते मी थोडंसं सांगू इच्छिते. तर त्यात काय सांगितलेलं असतं की हा जो कोकालिक आहे ना, कोकालिक नावाचं राष्ट्र असतं आणि त्या ठिकाणी कोकालिकाचं हे वसन ठाण राहतं, राहण्याची जागा राहते. तर एके वर्षावासाच्या काळामध्ये हे जे सारीपुत्त आणि मोगलान आहे ते बुद्धांकडनं आज्ञा घेऊन त्या कोकालिक राष्ट्रामध्ये वर्षावासासाठी जातात. आता तिकडे गेल्यावरती मग काय होतं की ते कोकालिकाला भेटतात, सारीपुत्त मोगलान कोकालिकला भेटतात. तर कोकालिकला सांगतात की आम्ही बुद्धांचे आग्रश्रावक आहे, हा येथील लोकांना तू सांगू नको, जेणेकरून आपण सगळेजण काय होऊ, सुखापूर्वक इथे राहून वर्षावास करू, म्हणजे आपण सुखाने वर्षावास करू. तर कोकालिक म्हणतो कसं काय सुखाने? तर मग सारीपुत्त मोगलान त्यांना सांगतात की आम्ही बुद्धांचे अग्रश्रावक आहोत, हे तू लोकांना सांगू नको, म्हणजे जेणेकरून आम्हाला आमच्या वर्षावासाच्या काळात जे काही साधना करू किंवा जे आम्ही धम्माचं पालन करू त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि तूही सुखपूर्वक राहशील. कसं तू सुखपूर्वक राहशील? तर आम्ही तुला धम्मदेशना करू, तुझ्या धम्माच्या ज्ञानामध्ये भर टाकू. अशा प्रकारे आपण दोघंही एकमेकांना ह्या वर्षावासात सुखपूर्वक विहार करू. तुम्ही आमच्याबद्दल लोकांना सांगू नका आणि आम्ही तुम्हाला धम्मदेशना देऊन तुमचं धम्माचं ज्ञान वाढून. अशा प्रकारे मग कोकालिक त्यांच्यासोबत राहण्याचं, सुखपूर्वक राहण्याचं ठरवतात आणि मग 3 महिने, वर्षावासाचे 3 महिने ते सुखपूर्वक काढतात. आणि सुखपूर्वक काढल्यानंतर मग सारीपुत्त मोगलान हे वर्षावास संपल्यानंतर बुद्धांच्या दर्शनासाठी जायला निघतात. आता जायला निघाल्यानंतर म्हणजे कोकालिकडे त्या गावातले जे भिक्षू येतात ना, तर कोकालिक त्यांना सांगतो, अरे तुम्ही तर खूप कम नशिबी आहात. इथे बुद्धांचे जे अग्रश्रावक होते सारीपुत्त मोगलान, ते आपल्या इकडे 3 महिने राहून गेले, पण तरी पण तुम्ही त्यांची काही सेवा चाकरी वगैरे केली नाहीये. तर मग त्या गावातल्या लोकांना, उपासक उपासिकांना खूप वाईट वाटतं की अरे सारीपुत्त मोगलानांसारखे मोठे मोठे थेर आपल्या गावात राहून गेले आणि आपण त्यांची म्हणजे आपल्याला माहिती पण नाहीये की ते आले होते, ते थांबले होते, आपण असंच जनरल सारखं त्यांना ट्रीट केलं. मग त्यांना ह्या गोष्टीचा खूप खंत वाटते आणि ते लोक तसेच सारीपुत्त, त्यांना कळालं ना की सारीपुत्त मोगलान ह्या दिशेने गेले, तर ते उपासक त्यांच्याकडे जे जे काही अनमोल म्हणजे दान देण्यासारख्या गोष्टी होत्या त्या घेऊन त्यांच्या रस्त्याच्या दिशेने निघाले आणि कोकालिकही त्या उपासकांबरोबर त्यांच्या मागे मागे जातो.
आणि मग अशा प्रकारे ते सारीपुत्त मोगलांना रस्त्यामध्ये गाठतात आणि मग त्यांच्याकडे क्षमा याचना करतात की बाबा तुम्ही बुद्धांचे अग्र श्रावक आहात, आम्हाला माहिती नव्हतं, असं नव्हतं. ते खूप खंत व्यक्त करतात. तेव्हा सारीपुत्त मोगलांना कडनं ते वचन घेतात की नेक्स्ट टाइम तुम्ही पुन्हा आमच्याकडे येऊन राहाल, म्हणून आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्याल. इच्छा पूर्ण झाली नाही तेव्हा तो थोडासा नर्वस होतो. त्याच्या वाईट वाटतं की ह्या लोकांनी आपल्याला स्वतःही नाही घेतलं आणि त्या मलाही देऊ केल्या नाही त्यांनी. आणि मग ते उपासक पण सारीपुत्त मोगलांकडनं वचन घेतात की तुम्ही नेक्स्ट टाइम नक्कीच आमच्या याच्यामध्ये पुन्हा याल, आम्हाला दर्शन द्यायला पुन्हा याल. तर ते त्यांना तसं सांगून परत बुद्धांच्या दर्शनाला सारीपुत्त मोगलान निघून जातात. मग बुद्धांकडे आल्यानंतर थोड्या दिवस थांबतात आणि पुन्हा सारीपुत्त मोगलान काय करतात, आपले 500 भिक्षूंना घेऊन त्या गावामध्ये जातात. आता तेव्हा तिकडे गेल्यावरती मग लोक काय करतात, परत त्यांना खूप सेवा करायची असते. खूप चांगल्या चांगल्या वस्तू त्या दानासाठी असतात, खाद्यनीय भोजनीय आणतात. तर ते घेऊन आल्यावरती ना मग ते सारीपुत्तांसोबत जे 500 भिक्षू गेलेले असतात ना, तर ते 500, कारण सारीपुत्त मोगलान ते काही स्वतः काही घ्यायचे नाहीये, ते एकदम संतुष्ट लोक होते, सदाचारी होते, शीलवान होते सारीपुत्त मोगलान. तर ते स्वतः एकही वस्तू घ्यायचे नाही. तर ते उपासक त्यांचे जे 500 ते गणसमूह होता, त्यांचा भिक्षू संघ होता, तर ते त्या भिक्षूंना द्यायचे. पुन्हा त्यांचे जे भिक्षू आहे ते इतर जे विहारामध्ये दर्शन घेण्यासाठी जे आगंतुक भिक्षू यायचे त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं वाटप करून द्यायचे. मग इथे कोकालिकाला पुन्हा राग येतो की हे लोकांनी पहिल्या त्यांच्या ऑफर स्वीकारल्या नाही, दान वस्तू घेतल्या नाही, आता ह्या टायमाला आले दान वस्तू घेतात, तर त्यांच्या शिष्यांना देतात, आगंतुक भिक्षूंनाही देतात, पण मला काही देत नाही. म्हणजे हे फार लोभी झालेले आहे, पापी मनाचे झालेले आहे, पापी इच्छुक झालेले आहे, असं त्याचं काय होतं, म्हणणं होतं. आणि असा विचार करून मग तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये त्या सारीपुत्त आणि मोगलांविषयी द्वेष निर्माण होतो. तर ह्याच कारणामुळे मग तो बुद्धांजवळ जातो की बाबा बुद्धांना, आणि मग ते आपण बघितलं की बुद्धांना सांगतो की बाबा सारीपुत्त मोगलान खूप पापी इच्छावाले आहेत, ते पापी इच्छांच्या आहारी गेलेले आहे. आणि तेव्हा बुद्ध समजावतात की अरे कोकालिक, तू त्यांच्याबद्दल असं वाईट साईड बोलू नको, ते खूप सदाचारी आहेत, खूप शीलवान आहेत. तर मग असं जेव्हा तो त्याचा आणि बुद्धांचा जेव्हा संवाद, त्याच्या अंगावर आहे ना छोटे छोटे ना पुरळ येतात कोकालिकाच्या अंगावर. बघा, कोकालिका जेव्हा बुद्धांना भेटून जातो ना तेव्हाची घटना आहे ही. कोकालिको भिक्खू उठ्ठाय आसना भगवंतं अभिवादित्वा पदक्षिणं कृत्वा पक्कामी. तो बुद्धांशी हे जेव्हा चर्चा होते तेव्हा तो तिकडनं निघून जातो. आणि निघून गेल्यावरती काय होतं, अचिर पक्कंतस्य कोकालिकस्य भिक्खुनो सासपमत्तीही पिळकाही सब्बो कायो फुटो अहोसी. त्या कोकालिक भिक्षूच्या संपूर्ण अंगावर, सब्बो कायो सर्व अंगावरती, सासपमत्ता म्हणजे मोरी एवढ्या, पिळका म्हणजे फोड आले, मोरी एवढे दाणे, त्याच्या मोरीच्या आकारा एवढे दाणे त्याच्या अंगावर असे उभारले. मग ते दाणे हळूहळू मूगमत्तीयो, केवढे झाले, मूग, आपले मूग आहेत ना, त्या मुगाच्या आकाराचे झाले. त्याच्यानंतर ते अजून मोठे झाले, जे चणा आहे चणा तेवढ्या आकाराचे झाले. असे मोठे मोठे होते ना ते आवळ्या एवढे झाले, आवळा जेवढा मोठा असतो तेवढे झाले. नंतर ते बेलाचं फळ, बेलुव मत्तम, बेलुव सलाट, ते म्हणजे बेलाचं फळ, असे एवढे मोठे मोठे ते पिळका म्हणजे ते फोड एवढे मोठे मोठे झाले, जे छोटे होते ते वाढत 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 बेलाच्या फळा एवढे झाले. आणि नंतर ते फुटले. आता ते जेव्हा फुटले फोड, ते जे फोड जेव्हा फुटले तेव्हा त्याचं त्याच्या सगळ्या अंगातून पू, रक्त, घाण अशी सगळी निघायला लागली. नेक्स्ट स्लाइड. त्याचं संपूर्ण शरीर त्या घाणीने
पुवाची पू मधली जी घाण असते, रक्त असतं बघा, पुब्बंगच्या लोहितंगच्या पग्घरिंसू म्हणजे त्याच्या शरीरातून पू आणि रक्त सगळ्या शरीरावर पांघरू लागलं. अथको कोकालिको भिक्खू तेने व आभादेन कालंग अकासी. आणि ह्याच आजारामध्ये काय होतं, त्या कोकालिका भिक्षूचं निधन होतं, तो मृत्यू पावतो. कालंकतोच्या कोकालिको भिक्खू पदुमंग निरयंग उपजी. आणि मेल्यानंतर हा जो कोकालिका भिक्षू आहे तो निरयामध्ये जन्मतो. कोणत्या निरयामध्ये? तर पदुम नावाचं जे निरय आहे त्या नरकामध्ये त्याचा जन्म होतो. तर त्याचा नरकामध्ये जन्म का होतो, तो त्याचं कारण सांगितलेलं आहे. सारीपुत्त मोगलानेसु चित्तम आघातेत्वा. त्याचा मृत्यू असा झाला कारण त्याने सारीपुत्त मोगलांच्या प्रती काय केलं होतं, चित्त आघातेत्वा, चित्त मलिन केलं होतं त्यांच्या प्रती. मग आता ही गोष्ट आहे ना, बुद्ध आता भिक्षूंशी बोलतायत. कोकालिके पण पदुम निरये उत्पन्ने धम्म सभायं कथम समुठ्ठा पेसू. एक दिवशी धम्मसभा बसली होती आणि त्या धम्मसभेमध्ये कोकालिकाचं पदुम नरकामध्ये उत्पन्न झाल्याबद्दलची चर्चा उत्पन्न झाली. तर भिक्षू काय म्हणतात, अहो कोकालिको भिक्खू अत्तोनो मुखं निस्साय विनाश पत्तो. तर भिक्षू म्हणतात, अरे रे, कसं ना कोकालिक भिक्षूचं कसं झालं ना, त्याला स्वतःच्या वाणीमुळे काय झालं, विनाशाला प्राप्त जावा लागलं. तो विनाशाकडे गेला. द्वे अग्गसावके अकोसंतस्स एवं हिस्सा पत्वी विवरण गदासी. तर ते सांगतंय की त्याने द्वे अग्गसावक, दोन अग्रशावक कोणते, तर सारीपुत्त आणि मोगलान यांना तो काय होतला, अक्कोसंत म्हणजे काय होता, चिडला होता, यांच्यावरती तो चिडला होता किंवा यांना त्याने त्याच्यावरती दूषणा दिली होती. आणि म्हणूनच काय झालं, पृथ्वी विवरण गदासी, म्हणूनच पृथ्वी काय झाली, दुबंगली आणि पृथ्वीने त्याला आपल्या गर्भात घेतलं. याचाच अर्थ की तो नरकामध्ये गेला, असं भिक्षू धर्मसभेमध्ये बोलतात. आणि मग त्या धर्मसभेमध्ये मग नंतर बुद्ध येतात आणि मग बुद्ध विचारतात, काय नोत्थम भिक्खवे तर ही कथा या संन्यासींना, की भिक्षूंनो तुम्ही का इथे कोणत्या चर्चेसाठी जमले आहात. ती पुच्छित्वा, बुद्ध त्यांना असं विचारतात. तर मग ते बुद्धांना सांगतात की असं आमच्यामध्ये ही चर्चा, अशी चर्चा चालली. मग बुद्ध त्यांना सांगतात, न भिक्खवे इदानेव पुब्बेपी कोकालिको भिक्खू अत्तनो मुखमेव निस्साय नठ्ठो. तर बुद्ध सांगतात की ही आत्ताची पहिलीच घटना नाहीये की कोकालिकाला त्याच्या तोंडामुळे किंवा त्याच्या वाणीमुळे नरकात जावं लागलं. तर पहिलं सुद्धा, आधीच्या जन्मात सुद्धा त्याला त्याच्या वाणीमुळे विनाशाला प्राप्त व्हावं लागलं. आणि असं बुद्धाने सांगितल्यानंतर, सोतू कामे ही भिक्खू ही याचितो तस्स पकासन अतितं आहरी. मग बुद्ध म्हटलं ना की त्यांनी पूर्वी सुद्धा असंच केलेलं आहे. मग ज्या भिक्षूंना पूर्वीची घटना ऐकण्याची इच्छा होती, सोतू कामे म्हणजे ऐकण्याची इच्छा होती, त्या भिक्षूंनी बुद्धांना याचना केली आणि तेव्हा बुद्धांनी अतितंगाहरी म्हणजे अतीतातली कथा सांगितली. तर मग अतीतात काय झालं होतं, अतिते हिमवंत पदेसे एकस्मिन सरे कच्छपो वसती. तर आता ही पूर्वीची घटना आहे, अगोदरच्या जन्माची त्यांच्या, की हिमवंत प्रदेशामध्ये एका तलावामध्ये, सरे म्हणजे तलावात, कच्छपो वसती कासव राहत होता. द्वे हंस पोतका गोचराय चरंता तेन सद्दिंग विश्वासंग पत्वा. आणि मग नंतर काय झालं, दोन हंस पोतका म्हणजे छोटी छोटी हंस, म्हणजे ते अजून परिपक्व हंस नाही झालेले, तर त्यांची पिल्ल, हंसाची पिल्ल, दोन हंसाची पिल्ल
गोचराय चरंता ते म्हणजे भोजनासाठी इकडं तिकडं फिरत होते. तर फिरत असताना त्यांनी त्याची कासवाबरोबर ओळख झाली आणि कासवाबरोबर ओळख झाल्यानंतर त्यांची एकमेकांवर दृढ विश्वास बसतो. विश्वासं कत्वा म्हणजे त्यांचा एकमेकांवर खूप दृढ विश्वास बसतो. आणि मग दृढ विश्वास झाल्यानंतर एक दिवसं कच्छपं पुच्छिंसू त्या हंसांनी त्या कासवाला विचारलं, संबंग अम्माकं हिमवंते चित्तकूट पब्बत तले कंचन गुहाय वसन ठाण. ते सांगतात की अरे मित्रा, आम्ही कुठे राहतो तर चित्तकूट पब्बताच्या इथे जी कंचन गुहा आहे हिमवंतामध्ये, चित्तकूट पब्बताच्या पायथ्याशी एक कंचन गुहा आहे. ते त्या ठिकाणी आमचं काय आहे, वसन ठाण, आम्ही त्या ठिकाणी राहतो. आणि रमणीयोपदेशो ते त्याला पुढे सांगतात की तो अति सती आम्ही ही सद्धिंगती. तर ते त्याला म्हणतात की तू येशील का आमच्या सोबत तिकडे राहायला, कारण आमची जागा राहण्यासाठी खूप छान आहे, खूप उत्तम आहे, तर तुला यायचं आहे का तिकडे राहायला, असं ते दोन हंस कासवाला सांगतायत. तर इकडे आपण पिक्चर मध्ये बघतोय की ते हंस आणि कासवांची जोडी जमते, चांगला विश्वास त्यांचा एकमेकांवरती विश्वास बनतो. आणि ते पिवळसर सारखं ती जे दिसतंय ती गुहा, कंचन गुहा, कंचन गुहा म्हणजे सोनेरी गुहा, सोन्याची गुहा, कंचनचा अर्थ सोनं असं होतो की एकदम सुंदर अशी. तर ती गुहा आपल्याला त्या चित्रामध्ये दिसते आणि त्यांचं संभाषण चाललेलं आहे हंसाचं आणि कासवांचं की ते हंस त्या कासवाला म्हणतात की तू आमच्या सोबत येतोस का. मग पुढे काय होतं, सम्म अहं कथम गमिष्यामि. तर कासवाला विचार पडतो की हा बाबा, मला तर तुमच्या बरोबर यायचंय, पण मी कसं काय येऊ, कसा येऊ मी तुमच्या सोबत, मी कसं येणार तुमच्या सोबत. शेवटी ते दोन हंस बोलतात, मयं तं नेसाम, की आम्ही तुला काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो. फक्त एक अट आहे. काय अट आहे, सचे मुखं रक्षितुं सखी सती. काय अट आहे की तुझा फक्त तुझ्या तोंडावरती काय पाहिजे, ताबा पाहिजे, की तू तुझं तोंड काय ठेवशील, बंद ठेवशील. तर तो म्हणतो रक्षेसामी म्हणजे माझं तोंड बंद ठेवू शकतो. सम्मा गायत्वा मग गच्छता, पण मला तुम्ही काय करा, एकदम चांगल्या प्रकारे घेऊन जा, मला कुठे काही इजा होणार नाही, मी पडणार नाही, अशा प्रकारे तुम्ही मला करा, चांगल्या प्रकारे घेऊन जा, असं कासव त्या हंसांना सांगतो. ते साधू ती वत्वा एका दंडकं कच्छपेन दंसापेत्वा सयन तस्व उभो कोटियो दंसित्वा आकाशं पक्ष दिंसू. मग ते बगळे काय करतात, एक काठी घेतात, दंडक म्हणजे काठी, त्या काठी घेतात आणि त्या काठीच्या मध्यभागी त्या कासवा ती काठी पकडून ठेवायला सांगतात. आणि बाजूचे जे दोन टोक आहे काठीचे ते स्वतः ते आपल्या चोचीने ती दांडी आहे ती तू तोंड बंद ठेवायचं. का तोंड बंद ठेवायचं, कारण जर तू ती काठी आता तोंडाने पकडलेली आहे, जर तू तोंड खोललं तर तू त्या काठीवरनं पडून खाली पडून मरशील किंवा काही अनर्थ होऊ शकतो. म्हणून ते आधीच त्याला सांगतात की तू तुझं तोंड काय ठेवायचं, बंद ठेवायचं. आणि तो आणि तशी हमी दिलेली असते की हो बाबा, मी माझ्या तोंडाला काय ठेवेन, बंद ठेवेन. आणि अशा प्रकारे हे जे दोन हंस आहेत ते कासवाला घेऊन कंचन गुहाकडे जायला निघाले. मग आता जाताना पुढे काय घटना घडते ते बघूया आपण. तं तथा हंसेहि नियमानं गामदानका दिसवा द्वे हंसा कच्छपं दंडेन हरंती. आता ते जेव्हा गावातून जात होते, कारण आता ते आकाशातनं उडून घेऊन जात होते, तेव्हा त्यांना एका ठिकाणी गाव लागतं आणि गावात दोन मुलं अशीच रस्त्याने जात होती आणि त्यांनी हे चित्र बघितलं वरचं की बाबा हंस काय करून चालले, कासवाला घेऊन चालले. कारण की कासवाला तर उडता येत नाही, म्हणजे हे हंसच काय चालले, कासवाला घेऊन चालले.
आणि म्हणून ते मुलं असं मस्करीमध्ये बोलतात, अरे बघा बघा ते 2 हंस कसे कासवाला घेऊन चाललेत, असं ते मुलं म्हणाले. मग हे हे जे शब्द आहे त्या मुलांचे ते कासवाने ऐकले आणि कासव जे नाही व्हायचं ते झालं. त्याने त्या मुलांना प्रत्युत्तर देण्यासाठी काय केलं, आपलं तोंड खोललं. त्याला असं म्हणायचं होतं कासवाला त्या मुलांना, यदि मग सहाय्यका नेमती तुम्हातून येथून किंग होते दुष्ट चेटका. ते सांगतात दुष्ट चेटका म्हणजे दुष्ट मुलांनो. ते म्हणतात की हे दुष्ट मुलांनो, जर मला माझे मित्र सहाय्यका मग नेती, माझे सहाय्यक मला जर घेऊन जात आहे, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही का असं बोलताय की वत्तू कामो, असं त्याची बोलण्याची इच्छा झाली त्या मुलांना. आणि त्या उद्देशाने त्यांनी काय केलं, आपलं तोंड खोललं. आणि खोलताच क्षणी काय झालं, हंसानं सिंह वेतायन वाराणसी नगरे राज निवेसनस उपरी भाग संपत्त काले. आणि कारण त्या हंसाचा घेऊन जाण्याचा स्पीड वाराणसीचा जो राजाचं घर आहे, दरबार आहे, त्याच्या वरतून ते जात होते. आणि तिकडनं जात असताना त्या कासवाच्या तोंडातून ती काठी सटकल्यामुळे तो कासव काय होतो, दंडकं विसर्जित्वा, ती त्याची काठी त्याच्या तोंडातनं सुटते. आणि आकाश अंगने पतित्वा द्वेधा भिंडी, काय झालं, तो कासव तो आकाश त्या खुल्या जमिनीवर पडतो. आणि पडल्यानंतर काय होतो, द्वेधा भिंजी. द्वेधा भिंजी म्हणजे त्याचे 2 तुकडे झाले. अशा प्रकारे ही गोष्ट कासव आणि हंसाची बुद्धांनी भिक्षूंना सांगितलं. अतीतंगाहरी, अशा प्रकारे बुद्धांनी ही अतीतातली कथा जी कोकालिकावर आधारित आहे ही बुद्धांनी सांगितली. आणि मग त्यावेळेला ही म्हणजे आता अजूनही 5शीच घटना चालू आहे. तर त्याच्यामध्ये काय झालेलं असतं ना, ही आता ही जी पुढची गाथा आहे ना, ती गाथा आहे ना, बोधिसत्व राजाला म्हणत आहे. आपण हे जे आता कच्छप जातक आहे, हे आता आपण कासव आणि हंसाची जी स्टोरी बघितली ना, तर ती जातक आहे, कच्छप जातक. तर त्यात काय असतं की तिथे राजा असतो ना तिथला, तर तो राजा आहे ना खूप बोलणारा असतो, सतत काय ना काय बोलतो. म्हणजे आवश्यकता नसतानाही तो उगाच ह्या ना त्या कारणावरनं कोणत्याही गोष्टी काढून बोलत असतो. एवढा बोलायचा की तो दुसऱ्यांना बोलण्याची संधीच देत नसे. तर आपला हा बोधिसत्व असतो तेव्हा राजाच्या दरबारामध्ये अर्थधम्मानुशासक असतो. तर हा विचार करतो की बाबा मी राजाला कसं ह्या बहुभानी म्हणजे खूप बोलण्याच्या सवयीपासून मी राजाला कसं दूर करू, त्याला कसं वाणीचं महत्व मी समजावून देऊ. तर हा त्या विचारातच असतो बोधिसत्व. आणि त्याच वेळी ही कासवाची आणि हंसाची घटना घडते. आणि आपण बघितलं की तो कासव कुठे पडलेला असतो, राजाच्या महालाच्या वरून जाताना एका मोकळ्या ठिकाणी तो काय होतो, हंस पडलेला असतो. मग आपण चित्रामध्ये बघतोय की ते राजा आहे आणि हे बोधिसत्व आहे. आणि मग बोधिसत्व राजाला दाखवतोय की बघा कसा हा हंस पडला. आणि मग बोधिसत्व त्या राजाला ही गाथा बोलून दाखवतोय की काय सांगतो, अवधिवत अत्तानं कच्छपो व्याहरं गिरं सुगहितस्थ कठ्ठस्मिं वाचाय सखिया वधी. आता इथे बोधिसत्व राजाला काय सांगतायत की अवधिवत अत्तानं, अवधी म्हणजे वध केला, अत्तानं म्हणजे स्वतःचाच वध केला. कोणी स्वतःचाच वध केला, तर कच्छपो म्हणजे राजा सांगतोय की कासवाने आपल्या स्वतःचाच वध करून घेतला, स्वतःलाच मारून टाकलं. कशामुळे, व्याहरं गिरं म्हणजे वाणीचा उपयोग करून, आपल्या वाणीचा उपयोग करून कासवाने स्वतःचा मृत्यू ओढावून घेतला. सुगहितस्मिं कठ्ठस्मिं वाचाय सखिया वधी. पुढे बोधिसत्व राजाला सांगतो की त्याने त्या काठीला कठ्ठस्मिं सुगहित चांगल्या प्रकारे ग्रहण केली होती, चांगली पकडली होती त्यांनी काठी, मस्त ते जात होते त्या कंचन गुहेकडे. पण मध्येच काय झालं, वाचाय सखिया वधी, काय केलं त्याने वाणीमुळे, काय केलं स्वतःच्या वाणीमुळे स्वतःचाच
सखी, सखी म्हणजे स्वतःचाच त्याने काय घेतला, वध ओढवून घेतला, मृत्यूला सामोरे गेला. मग राजाला पुढे बोधिसत्व म्हणतो, एतं पिंग दिस्वा नरवीर्य सेठ वाचन पमुच्छे कुशलम न अतिवेलम पस्ससी बहुभानेन कच्छपम व्यसनं गतं. पुढे सांगतात, नरवीर्य सेठ्ठम, हे ते राजाला संबोधतायत बोधिसत्व. नर, नर म्हणजे माणूस, वीर्य म्हणजे वीर्यवान आणि सेठ्ठ म्हणजे श्रेष्ठ. हे राजा जो नरांमध्ये वीर्यवान आहे, श्रेष्ठ आहे, त्याने काय करावे, एतंपी दिसवा, हे सगळी घटना बघून, म्हणजे आपल्या समोर जी घटना घडलेली आहे किंवा हे जे उदाहरण घडलेलं आहे, या उदाहरणावरनं आपण हे लक्षात घेतले पाहिजे, आपण हे पाहिले पाहिजे, आपण हे शिकले पाहिजे. काय शिकलं पाहिजे, वाचन पमुच्छे कुशलम न अतिवेलम. तर काय केलं पाहिजे, आपण वाचन पमुच्छे कुशलम म्हणजे कुशल वाणी, जी आपल्याला हितावहक आहे अशीच वाणी आपण बोलली पाहिजे. न अतिवेलम म्हणजे वेळ नसेल तिकडं बोलायचे नाही, म्हणजे वेळेला अनुसरूनच आपलं बोललं पाहिजे. म्हणजे आता इथे बोधिसत्व राजाला सांगतोय की त्या कासवाला तिथे उत्तर देण्याची गरज नव्हती, ती योग्य वेळ नव्हती, कारण त्या वेळेत त्याने तोंड खोलल्यामुळे काय झालं, त्याची स्वतःचीच हानी झालेली आहे. म्हणजे त्याने वेळेचाही त्यावेळेलाच काय केला नव्हता, विचार केला नव्हता कासवाने, आणि त्याने प्रत्युत्तर द्यायला गेला होता त्या मुलांना. तर इथे आपल्याला हेच सांगायचं आहे की जी वाणी आपल्याला हितावहक आहे आणि वेळेला अनुसरून आहे, अशाच वेळी काय केलं पाहिजे, प्रत्युत्तर दिलं पाहिजे. तर ह्या गाथेचा सार असाच आहे, जी आपण गाथा बघितली की कासवाने वाणीचा वापर करून काय केला होता, स्वतःलाच मारून टाकलं होतं, म्हणजे स्वतःचं मरण ओढवून घेतलं होतं. चांगल्या प्रकारे काठीला पकडले असताना सुद्धा करून घेतला. आणि मग पुढे हे राजा, त्याने उपमा दिलेली आहे राजाला की नरामध्ये जो श्रेष्ठ आहे, वीर्यवान आहे, वीर्यवान म्हणजे जो प्रभावशाली आहे, ज्याच्यामध्ये वीर्य पराक्रम करण्याची ताकद आहे, असा तो राजाची काय करतो, गुणगान गातो. की तो राजाला सांगतो की ह्या उदाहरणावरनं किंवा ह्या गोष्टीवरनं, ही जी घटना घडली, ह्या घटनेवरनं आपण असं शिकलं पाहिजे, आपण असं पाहिलं पाहिजे की कुशलवाणी बोलली पाहिजे आणि तीही वेळेला अनुसरून. आणि बघा, अति बोलण्यामुळे कासवावर कसे संकट आले, की अति बोलण्यामुळे किंवा अवेळी बोलण्यामुळे कासवावर कसं संकट आलं. काय संकट आलं होतं, तर कासव मृत्यू पावलं होता, त्याचे 2 तुकडे झाले होते, असं बोधिसत्व राजाला त्या उदाहरणावरनं समजून देतो. आणि हे उदाहरण सांगितल्यानंतर तो राजा असतो, त्या राजालाही वाणीचं महत्व समजून येतो, आणि त्यानंतर तो राजाही जो खूप बोलणारा असतो तो कसा होतो, त्याला त्याच्या वाणीवर कंट्रोल होतं आणि तो त्या उदाहरणावरनं योग्य तो धडा शिकतो. तर अशा प्रकारे बुद्धाने काय केली, भिक्षूंना, आता आपण आपल्या पहिल्याच्या याच्यामध्ये येऊया की बुद्ध आणि भिक्षूंचा जो संवाद चाललेला आहे. तर अशा प्रकारे बुद्ध काय करतात, दुःख निपाते बहुभानिक जातकम वित्थारेत्वा. बुद्ध हे जे बहुभानिक म्हणजे अति बोलण्यामुळे काय होतं, हे जातक बुद्ध त्या भिक्षूंना काय करतात, समजावून सांगतात. आणि मग बुद्ध म्हणतात की भिक्खूना नाम मुख संयतेन समचारिना अनुद्धतेन भवितव्यम. बुद्ध भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनी कसं राहिलं पाहिजे, मुख संयत म्हणजे आपल्या मुखावर, आपल्या वाणीवर आपला काय असला पाहिजे, कंट्रोल असला पाहिजे, असं सांगणारी ही गाथा मग पुढे बुद्ध भिक्षूंना सांगतायत. ती आपली 363वी गाथा आहे. यो मुख संयतो भिक्खू मंतभानी अनुद्धतो अथं धम्मं च दीपेति मधुरं तस्य भासितं. तर बुद्ध काय सांगतात की यो मुख संयतो भिक्खू. आता भिक्षू, कसा भिक्षू,
मुख संयतो म्हणजे ज्याचं आपल्या वाणीवरती काय आहे, संयम आहे. मंतभानी जो भिक्षू कसा आहे, मितभाषी आहे. अनुद्धतो, अनुद्धतो म्हणजे जो उद्धट बोलत नाही. अनुद्धतो जो उद्धट नाहीये म्हणजे तो कसा आहे, विनम्रशील आहे. अर्थम धम्मंच दीपेती जो योग्य अर्थाला व धम्माला प्रकाशित करतो. मधुरं तस्य भासितं त्याची वाणी कशी असते, भासित, भासित म्हणजे वाणी, त्याचं जे बोलणं आहे त्याची जी देसना आहे ती कशी असते, मधुर, मधुर म्हणजे सुंदर, गोड, ऐकण्यासारखी असते. नेक्स्ट स्लाइड. तर आपण इथे नेक्स्ट ही गाथा आपण बघितली. तर या गाथेचा अर्थ काय होतो, जो भिक्षू वाणीने संयमित आहे म्हणजे मुख संयतो, मितभाषी म्हणजे मंतभानी, विनम्र म्हणजे अनुद्धतो म्हणजे जो उद्धट नाहीये बोलण्यामध्ये, विनम्रशील आहे. अथंग धम्मंच दीपेती तो अर्थाला आणि धम्माला काय करतो, प्रकाशित करतो. मधुर तस्स भासितं त्याचे बोलणे कसे असते, मधुर असते. मधुर म्हणजे कर्णप्रिय, लोकांना इच्छा होते की बाबा ह्या भिक्षूंकडनं आपण काहीतरी ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे, अशी लोकांना इच्छा होते. त्यांना ती वाणी ऐकावीशी वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. तर अशा प्रकारची ही वाणीच्या संदर्भातली गाथा आहे. नेक्स्ट. आता ह्याच गाथेचा आणखीन त्याची जी अट्टकथा आहे, प्रत्येक शब्दांचे काय अर्थ दिलेले आहे अट्टकथेमध्ये ते आपण बघूया. मुख संयतो दास चंडाल आदयोपी त्वं दुज्जातो त्वं दुस्सिलोती आधीनं अवचनताय मुखेन संयतो. आता याच्यात पण आपण बघतो की मुख संयतो म्हणजे काय, तर मुखेन संयतो म्हणजे वाणीने संयमित. तर कसं वाणीने संयमित, जो व्यक्ती त्याच्या दास दासी कर्मचारी जे चंडाल खालच्या जातीचे लोक आहे त्यांना सुद्धा कधी असं उद्धटपणाने किंवा चुकून त्वंग दुज जातो की तू हलक्या जातीतला आहे, तुझा जन्म हलक्या कुळात झालेला आहे, की त्वंग दुस्सिलो की तू दुश्शील आहे, असं अवचन असं कधीही तोंडातनं उद्गारत नाही. यालाच म्हणतात मुख संयतो. आता मंतभानी त्यांनी कशा काय अर्थ दिलेला आहे, मंतो उच्चती पय्या. मंत म्हणजे पय्या, पय्या म्हणजे प्रज्ञा, म्हणजे ताय बननशिलो म्हणजे प्रज्ञेने बोलणारा. मंतभानी म्हणजे तो उगाच असं तसं काही बोलत नाहीये, तर त्याच्यामध्ये त्याला त्या गोष्टीबद्दल विशेष ज्ञान आहे, अशा गोष्टी तो बोलतो, म्हणजेच त्याला म्हणतात मंतभानी. अनुद्धतो, अनुद्धत म्हणजे निभूत चित्तो, निभूत चित्तो म्हणजे जो शांत चित्ताने बोलतो, त्याचा चित्त बोलताना व्याकुळ नाहीये कशा गोष्टीबद्दल, किंवा कोणाला दुष्ण द्यायचंय, कोणाला वाईट वाटायचं अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये नसते, त्याला म्हणतात निभूत चित्त. निभूत चित्त म्हणजे ज्याचं चित्त शांत झालेलं आहे. अथं धम्मंच दीपेती म्हणजे भासित अथं आणि देसना अथं कथेती म्हणजे त्याच्या बोलण्याचा अर्थ आहे, त्याला काय बोलायचंय, कशाच्या अनुषंगाने बोलायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ तो एकदम परफेक्ट पद्धतीने सांगतो. किंवा देसना धम्म किंवा एखादा धम्म देताना तोही तो कसा देतो, एकदम योग्यरित्या देतो. मधुर, मधुर म्हणजे काय, तर भिक्खूनो भासितं मधुर नामं ते सांगतात की भिक्षूंचं बोलणं हे कसं असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, कर्णप्रिय असलं पाहिजे. तर इथे आणखीन ते काय सांगतायत, यो पण अर्थमेव संपादेती न पाळी. इथे सांगितलं की जो व्यक्ती ना एखाद्या गोष्टीना स्वतःच्या अर्थाने बोलतो पण त्याच्यामध्ये पालीचा रेफरन्स नसतो, तर काही भिक्षू काय करतात, पाळी एवं संपादेती न अर्थं काही पाली ग्रंथाचा उपदेश देतात पण त्यातला अर्थ समजवत नाही, आणि काही गोष्टींना काही व्यक्तींना दोन्ही कळत नाहीये. मग ज्या लोकांना ह्या दोन्ही गोष्टी कळतात, म्हणजे आपण जे बोलतो त्याचा अर्थही ते चांगल्या प्रकारे सांगतात आणि पालीतला अर्थही ते चांगल्या प्रकारे सांगतात, असा जो सांगणारा भिक्षू आहे ना, त्याचं बोलणं तसं भासितं त्याचं बोलणं कसं असतं, मधुर असतं. तर अशा प्रकारे आपण इथे बघितलं की बुद्ध
काय आहे हे बुद्ध आपल्याला समजावून देतात. तर इथे आपण बघतोय की हा भिक्षू वर्ग आहे. तर याच्यामधनं आपल्याला भिक्षूचे कोणते गुण समजतात, तर आपण बघूया क्वालिटीज ऑफ मॉन्क काय दिलेले आहेत. की भिक्षू कसा असला पाहिजे, तर वाणीने संयमित असला पाहिजे. मितभाषी म्हणजे ते जे काय बोलल तो प्रज्ञेने बोलला पाहिजे. उगाच बोलायचं कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाही आणि आपलं सांगायचं म्हणून सांगतोय तर असं नसलं पाहिजे. त्याला त्या गोष्टीबद्दल विशेष ज्ञान असलं पाहिजे. प्रज्ञायुक्त ज्ञानाने तो बोलला पाहिजे. परत बोलताना तो विनम्रशील असला पाहिजे आणि अर्थाला व धम्माला तो प्रकाशित करणारा असला पाहिजे. हे आपल्याला भिक्षूचे गुण ह्या कथेमधून किंवा ह्या गाथेमधून समजतात. आणि मग जर हे गुण भिक्षूमध्ये असेल तर त्या गुणामुळे त्याला काय लाभ होतो, तर त्याचे बोलणे मधुर आणि कर्णप्रिय असते. त्याचे बोलणे आपल्याला ऐकावं असं वाटतं. त्याच्याकडनं काही ना काही शिकण्याची इच्छा होते. त्या भिक्षूने आपल्याला वेळोवेळी कसलं तरी मार्गदर्शन करावं अशी आपल्याला मनापासून इच्छा निर्माण होत असते. आणि ही कथा संपल्यावरती काय झालं, म्हणजे जे बुद्ध आणि भिक्षू त्या कोकालिकांबद्दल जी चर्चा चालू असते ती चर्चा झाल्यानंतर, म्हणजे आता ही चर्चा आपण कासवाचं उदाहरण बघितलं ना, तर तो कोकालिक आहे तो गेल्या जन्मामध्ये कोण होता, तर कासव होता. आणि ते जे 2 हंस होते ते 2 हंस म्हणजे कोण, सारीपुत्त मोगलाना. तर असा तो जातकाचा इथे रेफरन्स आलेला आहे. आणि ही धम्मदेशना झाल्यानंतर काय झालं, बहु सोतापत्ती फल आदिनी पापुनिंसू, की तिथे बसलेले जे भिक्षू होते ते काय झाले, खूप सारे लोक शोतापत्ती इत्यादी फळांना, म्हणजे कोणी सोतापन्न झाले असेल, कोणी सग्गागामी, कोणी अनागामी, तर अशा फळांना ते प्राप्त झाले. आणि इथे आपली ही कोकालिक वत्थू ही काय झालेली आहे, समाप्त झालेली आहे. आता या कोकालिका वत्थू बद्दल अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते मला, की हा जो कोकालिका आहे ना, हा देवदत्ताच्या शिष्यांपैकी एक शिष्य होता. जेव्हा देवदत्ताने बुद्धांचा संघभेद केला, आपल्याला माहितीये की देवदत्ताने संघभेद केला, त्यावेळेला कोकालिकही तेव्हा त्यांच्यासोबत होता. म्हणजे कोकालिक हा पहिल्यापासूनच म्हणजे असं चांगल्या विचारांचा नव्हता, तो दृष्ट प्रवृत्तीचा होता. कारण त्याला देवदत्ताच्या संघभेदामध्ये तो त्याच्यात सामील झाला, म्हणजे तो वाईट गोष्टी करण्यामध्येच थोडा अग्रेसिव्ह होता असं आपल्याला याच्यावरनं समजतं. आता आपण पुढची स्टोरी बघूया आहे. आता पुढची कथेचं नाव आहे जे 364 बद्दल, ती गाथा नंबर 364 बद्दल आपल्याला सांगणार आहे. त्या कथेचे नाव आहे धम्माराम थेर वत्थू. आता याच्यात काय सांगितलेलं आपण बघूया. धम्मारामोती इमं धम्मदेशनं सत्ता जेतवने विहरंतो धम्मारामं थेरं आरंभ कथेसी. तर ही धम्मदेशना आहे, ही सुद्धा बुद्धांनी जेतवनामध्ये राहत असताना धम्माराम नावाचे जे थेर आहे त्या थेरांना उद्देशून सांगितलेली आहे. सत्तारा कीर इतो मे चतुर्मास अच्छयेन परिनिब्बानं भविष्यति ती आरोचिते अनेक सहस्रा भिक्खू सत्तारं परिवारेत्वा विचरिंसु. आता इथे काय घटना दिलेली आहे. बुद्ध जेव्हा महापरिनिब्बाणाच्या 4 महिने अगोदर घोषणा करतात, आपल्याला सगळ्यांना माहितीये की मी इथून 4 महिन्याने म्हणजे वैशाख पौर्णिमेला काय करणार आहे, परिनिब्बाणाला जाणार आहे. बुद्धाने ही घोषणा केल्यावरती पुढे काय होतं, अनेक सहस्रा भिक्खू सत्तारं परिवारेत्वा विचरिंसु. त्यावेळेला खूप सारे लोक, म्हणजे बुद्धांनी ही जी भविष्यवाणी म्हणजे त्यांच्या निब्बाणाची जी घोषणा केली होती की मी इथून 4 महिन्यानंतर परिनिब्बाणाला जाणार, त्यावेळेस बुद्धांच्या आसपास खूप लोक वावरत होते, खूप सारे लोक होते. आणि ह्या सर्व लोकांनी बुद्धांची ही परिनिब्बाणाची घोषणा ऐकली. आणि ऐकल्यानंतर मग काय झालं, तत्थ पुथुज्जना भिक्खू असुनी संधारेतुं ना सख्येंसु. तर
त्यातले जे पुथुजन होते, पुथुजन म्हणजे जे सर्वसामान्य भिक्षू होते, ज्यांना अजून कोणत्याही मार्ग व किंवा फळाची प्राप्ती झालेली नव्हती, असे जे भिक्षू आहे त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. म्हणजे त्यांना खूप रडू येऊ लागलं की आता बुद्ध आपल्यातनं जाणार, कसं होणार, काय होणार, म्हणजे खूप रडू लागले ते. अश्रूनी संधारेतून ना सखीसू, म्हणजे त्यांचे ते अश्रू आवरू शकले नाहीत, एवढे ते रडू लागले. खिनासवानं धम्म संवेगो उपजी, आणि जे खिनासव म्हणजे जे अरंत झालेले आहे, हे म्हणजे निब्बाणाला प्राप्त झालेले आहे, अशा लोकांना काय झालं, धम्माप्रती संवेग उत्पन्न झाला. सभ्येपी किन्नुखो करिसामा ती वग्ग बंधेन विचरती. तर खूप सारे भिक्षू आहे ना, वग्ग बंधेन म्हणजे ग्रुप मध्ये सगळे भिक्षू ग्रुप मध्ये चर्चा करू लागले की बाबा बुद्ध तर आता परिनिब्बाणाला जाणार, आता आपण काय करायचं, आपलं कसं होणार, काय करायचं आपण, अशा त्यांच्या सगळ्यांच्या भिक्षूंच्या ग्रुपमध्ये चर्चा होऊ लागल्या. एकोपन धम्मारामो नाम भिक्खूनं संतिकं न उपसंकमती. पण त्या भिक्षूमध्ये एक धम्माराम नावाचा भिक्षू होता आणि तो भिक्षू कोणत्याच भिक्षूंच्या जवळ जात नव्हता, तो एकटाच राहत होता, कोणाही जवळ तो सोबत करत नव्हता. भिक्खू ही किंग आऊस होती उच्च मानो पटी वचनं पी अदत्वा. त्याला इतर भिक्षू विचारायचे, किंग आऊस हो, अरे बाबा तुला काय झालं, तू कोणाशी बोलत नाही, कोणाबरोबर राहत नाही, काय कारण आहे. की उच्च मानो असं त्याला इतर भिक्षूंनी विचारल्यावर पटीवचनपी अदत्वा, पण तो त्यांना प्रत्युत्तर पण देत नव्हता की बाबा काय झालं काय नाही, काही तो सांगायचा नाहीये. तर त्याच्या मनात काय विचार चाललेले असतात तर ते सांगितलेले आहेत पुढे. सठ्ठा कीर चतुमास अच्छेन परिनिब्बाई सती अहं च अम्मी अवितरागो सत्थरी धर्माने एव वायमित्वा अर्हत पापुने स्वामी. आज काय मनात त्याच्या चालू असतं, तो विचार करतो की अरे बाबा बुद्ध तर आता 4 महिन्यानंतर काय होणार आहे, परिनिब्बाणाला जाणार आहे, आणि मी अजून कसा आहे, अवितरागो म्हणजे मी अजून अवितरागोय, म्हणजे माझ्यामधनं अजून राग लोभ दोष काहीच निघून गेलेले नाहीये, मी अजून सर्वसामान्यच राहिलेलो आहे. आणि म्हणून मला काय करायचं आहे, सत्तरी धर्माने व बुद्ध अस्तित्वात असतानाच, म्हणजे बुद्धांच्या हयातीमध्येच मला काय करायचं आहे, अरहंत पापुनी सामी, मी काय करेल, अरहंत पदाला प्राप्त करेल. हा त्याच्या विचाराने तो काय करायचा, तो धम्माराम भिक्षू एकको विहरंतो, एकटाच विहार करत होता, कोणाची सोबत घेत नव्हता, एकांतात राहत होता, एकटाच विहार करत होता. आणि त्या एकांतामध्ये तो काय करत होता, तर सत्तारा देशीतन धम्मंग आवज्जेती, काय करायचा तो, बुद्धांनी जो दिलेला धम्म होता त्या धम्माचं तो काय करायचा, पालन करायचा. बुद्धाने दिलेल्या धम्माचा आवज्जेती चिंतेती अनुसरती, बुद्धांच्या धम्माला तो अनुसरण करायचा, ऑब्झर्व करायचा, त्याच्यावरती चिंतन मनन करायचा, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करायचा. मग काय होतं, इतर जे भिक्षू आहे ना की बाबा धम्माराम नुसता एकांतात राहतो, एकटाच राहतो, कोणाशी काही बोलत नाही, चर्चा नाही, काही नाहीये, ही घटना जे इतर भिक्षू आहे ते इतर भिक्षू बुद्धांना जाऊन सांगतात. काय सांगतात ते भिक्षू बुद्धांना जाऊन, भन्ते धम्मारामस तुम्मेसु स्नेह मत्तं पी नत्ती. ते बुद्धांना जाऊन सांगले की भन्ते धम्माराम भिक्षूचं तुमच्यावरती जरा पण प्रेम नाहीये, स्नेह मत्तं पी नत्ती. धम्माराम भिक्षूचा तुमच्यावरती अजिबात स्नेह नाहीये. सत्ता तीर परिनिब्बाई सती ती किंगनुखो करिसाव्या ती अम्मे ही सद्दी समंतन मत्तंपी न करोती.
तर आणखीन ते पुढे भिक्षू बुद्धांना सांगतात की त्यांना तुमच्याबद्दल प्रेम तर नाहीच आहे, आणखीन ते आमच्या जवळ येऊन की बुद्ध आता परिनिब्बाणाला जातील तर आपण काय करायचं अशी येऊन आमच्याशी चर्चा मसलत सुद्धा तो करत नाहीये. मग बुद्ध काय करतात, सत्ता तंग पक्कोसा पेतवा, बुद्ध त्याला बोलवायला सांगतात की बाबा धम्मराम भिक्षूला माझ्याकडे घेऊन या. आणि आल्यावरती बुद्ध त्या सत्ताराम भिक्षूला विचारतात, सच्चम किरंग त्वं एवं करोसी, हे खरं आहे का धम्माराम की तू भिक्षू बरोबर असं वागतोयस? सच्च बनते ती, तर तो सांगतो हे बनते, हे अगदी खरं आहे. मग बुद्ध त्याला पुढचा प्रश्न विचारतात, किंग कारण, तुझं असं वागण्यामागचं कारण काय आहे, तू का कोणाशी न बोलता एकटाच राहतोय? तर मग तो बुद्धांना सांगतो की तुम्ही कीर चतुर्मास अच्छेन परिनिब्बाईसथ, की तो बुद्धांना सांगतो की भंते तुम्ही तर काय होणार आहात, 4 महिन्यानंतर परिनिब्बाणाला जाणार आहात. अहंच मी अवितरागो, आणि मी अजूनही कसा आहे, अवितराग आहे, म्हणजे मला अजून कोणत्याही प्रकारच्या मार्ग आणि फलाची प्राप्ती झालेली नाहीये. तुम्हेसु धरंतेसु एव वायमित्वा अर्हतं पापुनिस्सामी, आणि तुम्ही जिवंत असेपर्यंतच मला प्रयत्न करून, मला साधना करून, मला खडक परिश्रम करून अर्हतं पापुनिस्सामी, मी काय करणार आहे, अनंत पदाला प्राप्त करणार आहे. आणि म्हणून मी काय करतो, तुम्हीही देसितं धम्मं आवज्जामी चिंतेमी अनुसरामी, आणि म्हणून मी काय करतो, एकांतामध्ये तुम्ही जो शिकवलेला धम्म आहे, तुम्ही जो सांगितलेला धम्म आहे, त्या धम्माचं निरीक्षण करतो, त्याच्यावरती चिंतन मनन करतो, त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण करतो, त्याची मी प्रॅक्टिस करतो, असं धम्माराम भिक्षू बुद्धांना सांगतात. सत्ता साधू साधू ती तस्सा साधूकारं गत्वा, बुद्धांनी त्याचं बोलणं ऐकल्यावरती खूप काय वाटतं, आनंद वाटतो, नवल वाटतं, आणि बुद्ध त्याला साधुकार देतात की बाबा खूप चांगलं. मग बुद्धानंतर पुढे त्याला काय म्हणतात, भिक्खवे अय्येनापि मयि सिनेह वंतेन भिक्खूना नाम धम्मा नाम सदीसेन एव भवितव्यं. बुद्ध सांगतात की इतर लोकांचं पण माझ्यावरती जे प्रेम आहे, जो स्नेह आहे, तो कोणासारखा असला पाहिजे, तर या धम्माराम नावाच्या भिक्षूप्रमाणे असला पाहिजे. म्हणजे धम्मारामाचं जसं माझ्यावर प्रेम आहे, तर तो कसा प्रेम करतो, तो मी दिलेला धम्म तो काय करतोय, आकलन करण्याचा प्रयत्न करतोय. तर इतर भिक्षूंनी सुद्धा माझ्यावरती, इतर भिक्षूचं सुद्धा जे माझ्यावरती प्रेम आहे ना, तर ते प्रेम कोणासारखं असलं पाहिजे, तर या धम्मारामासारखं असलं पाहिजे. नाही मय्यं माला गंध आदी ही पूजन करोंता मम पूजन करोती नाम. आता बुद्ध यांना काय करतात, खरी पूजा कशाला म्हणतायत याचा हे समजावून सांगतायत की माला गंध पुष्प यांनी पूजा करणे म्हणजे माझी खरी पूजा नाहीये. तर माझी खरी पूजा कशी आहे, धम्मानुधम्मं पटिपज्जंता एव पण मग पूजेंती नामं, तर मी सांगितलेल्या मार्गाने जाणे हीच माझी काय आहे, खरी पूजा आहे. इथं बुद्ध खरी पूजा कशाला म्हणायची हे त्याचं महत्व आपल्याला सांगतायत की तुम्ही माझ्या पुढे माला गंध फुलाने माझी जी पूजा करतात, ती पूजा मला अपेक्षित नाहीये. तर मला कशी पूजा अपेक्षित आहे, तर मी सांगितलेल्या धर्माच्या मार्गाचं तुम्ही अनुसरण करणे हीच माझी काय आहे, खरी पूजा आहे. आणि असं बोलून बुद्ध ही गाथा उद्गारतात. तर बुद्ध कोणती गाथा म्हणतात, धम्मा रामो धम्मरतो धम्मं अनुविचिंतयं धम्मं अनुसरं भिक्खू सद्धम्मा न परिहायती. आता ह्या गाथेचा आपण अर्थ बघूया. धम्मा रामो म्हणजे धम्मात रममान असणारा,
ज्याला धम्मामध्ये खूप धम्म आचरणामध्ये जो खूप रममान असतो, धम्मरतो, धम्मातच रत असतो, त्यात विलीन असतो, त्यात मग्न असतो, तो धम्मरत. धम्म अनुविचिंतयं म्हणजे धम्माचं सतत, अनुविचिंतयं म्हणजे सतत चिंतन मनन करत असतो, त्याला म्हटलेलं आहे धम्म अनुविचिंतयं. धम्मं अनुसरं भिक्खू, जो भिक्षू धम्माचा अनुसरण, अनुसरण म्हणजे सतत स्मरण करतो, अनु म्हणजे सतत आणि सरंग म्हणजे स्मरण, जो भिक्षू धम्माचं सतत स्मरण करतो अशा भिक्षूचं काय होत नाही, सद्धम्मा न परिहायती, म्हणजे असा भिक्षू सद्धम्मापासून दूर जात नाही, म्हणजे त्याला सद्धम्म मिळतोच. ते इथे आपण बघितलेलं आहे की भिक्षू, भिक्षू कसा असला पाहिजे, तर कसा भिक्षू असला पाहिजे, धम्मारामो भिक्षू म्हणजे धर्मात रत असलेला भिक्षू, धम्मरतो भिक्खू म्हणजे धम्मात रत असलेला भिक्षू, धम्मं अनुविचिंतयं भिक्खू म्हणजे धम्माचं चिंतन करणारा भिक्षू, आणि धम्मं अनुसरं भिक्खू म्हणजे धम्माचं अनुसरण करणारा भिक्षू. अशा या भिक्षूच्या काय सांगितलेलं आहे आपल्याला इथे, विशेष गुण विशेष सांगितलेले आहे. आणि जर तुम्ही असे भिक्षू असेल तर असा भिक्षू हा सद्धम्मा न परिहायंती, असा भिक्षू हा सद्धम्मापासून कधीही दूर जात नाही, त्याला सद्धम्म मिळणार नाही असं होणार नाही, म्हणजेच काय तर त्याला सद्धम्म मिळतोच. पुढे नेक्स्ट, आता इथे धम्मारामो प्रत्येक शब्दांचा अर्थ सांगितलेला आहे. निवास ठाणे समथ विपස්සना धम्मो आरामो असताती धम्मारामो. धम्मारामो म्हणजे काय म्हटलेलं आहे, जो समथ आणि विपස්සना या दोन्ही गोष्टींमध्ये जो रममान असतो त्याला धम्मारामो म्हटलेला आहे. धम्मरतो म्हणजे तस्मिन एव धम्मे रतो, त्या धम्मामध्येच तो मग्न असतो, लीन असतो, असा तो धम्मरतो. धम्म अनुचिंतनचा काय अर्थ दिलाय की तसेव धम्माचं पुन्हा पुन्हा विचिंतन, त्या धम्माचं पुन्हा पुन्हा काय करणं, चिंतन करणं, मनन करणं, म्हणजेच काय, त्या धम्माचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करणं म्हणजे धम्म अनुविचिंतयं. अनुसरण म्हणजे काय, तमेव धम्मं अनुसरण, तो त्या धम्माला पुन्हा पुन्हा काय करणं, स्मरण करणं. गौतम वाघमारे, आपला ऑडिओ प्लीज बंद ठेवा. थँक्यू. ऑडिओ आणि व्हिडिओ गौतम वाघमारे दोन्ही बंद ठेवा प्लीज. तर त्या धम्माचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं. तर असा जो सद्धम्म आहे, सद्धम्म म्हणजेच काय इथे सांगितलेलं आहे, 37 भेदा बोधिपक्षीय धम्म, जे 37 बोधिपक्षीय धम्म आहे, जी बोधीची प्राप्त बोधीकडे घेऊन जाणारे जे 37 धम्म आहे, त्या धम्माला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सद्धम्म म्हटलेलं आहे. आणि नवलोकोत्तर धम्म, जे 9 लोकोत्तर धम्म आहे, या धम्मांचे पासून तो न परिहायंती, तो दूर जात नाही, म्हणजे हे सद्धम्म त्याला मिळतातच. देशना अवसाने सो भिक्खू रहते पतितही. आता ही धम्मदेशना झाल्यानंतर या धम्मदेशनेचा फळ काय मिळतं, ती कशी सार्थक ठरते लोकांना, तर त्यात काय सांगितलेलं आहे की तो जो भिक्षू आहे म्हणजे आपला धम्माराम भिक्षू, हा धम्माराम भिक्षू अर्हते पतितही काय झाला, अनंत पदाला प्राप्त झाला. त्याचा जो संकल्प, त्याचा जो की बुद्ध अस्तित्वात असतानाच मला काय करायचं आहे, अनंत पद प्राप्त करायचं आहे, हा त्याचा जो संकल्प आहे तो परिपूर्ण होतो, तो अनंत होतो. आणि संपत्तानंपी स अधिका धम्मदेशना होसी, आणि तिथे जे धम्मदेशनेसाठी उपस्थित जी काही लोक होती त्या सर्वांसाठी ही धम्मदेशना सार्थक ठरली, अर्थपूर्ण ठरली, अशी ही धम्मदेशना होती. आणि इथे आपण बघतोय नेक्स्ट स्लाइड,
आपण कोणते कोणते हा भिक्षू वर्ग आहे तर याच्यामध्ये आपण भिक्षूच्या कोणत्या क्वालिटीज बघितलेल्या आहे. तर धम्मात रममान असलेला, धम्मात रत असलेला, धम्माचं सतत चिंतन मनन करणारा आणि धम्माचं स्मरण करणारा असा भिक्षू. आणि ह्या भिक्षूला त्याच्यामुळे कोणता लाभ झालेला आहे ह्या आचरणाने, तर तो सद्धम्मापासून दूर जात नाही. सद्धम्म त्याच्या सद्धम्माचं फळ त्याला मिळतच, हा त्याला काय होतो, लाभ होतो. आणि अशा प्रकारे ही जी धम्माराम थेरवथ्थू आहे, ही धम्माराम थेरवथ्थू इथे समाप्त होते. अशा प्रकारे आपण इथे ज्या 2 गाथा आहेत धम्मपदातल्या 363 व 364 याचा आपण गाथा आणि कथा सहित जाणून घेतलेल्या आहेत. आणि इथे म्हणजे मला दिलेला तो स्पष्टीकरण करायला ज्या गाथा आहेत मी इथे समाप्त केलेल्या आहे. आयोजकांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली धम्मदेशनेची, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार आहे. परत ह्या धम्मदेशनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. आणि ही धम्मदेशनेतनं जे काही मला लाभ झालेला आहे, जे काही मी पुण्य कमवलेलं आहे, ते पुण्य मी सर्व प्राणीमात्रांप्रती वितरित करते. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधू 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 मॅडम, धन्यवाद मॅडम. खूप सुंदररित्या गाथा व तिच्या अट्टकथावर तुम्ही बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. खूप सुंदर आणि सहज समजेल अशा पद्धतीने ही अट्टकथा आणि गाथा समजावून सांगितले आहे. मॅमनी या दोन्ही कथांमधून भिक्खूंचे गुण आणि त्या गुणांचे लाभ आपल्याला समजावून सांगितले आहेत. खूप खूप साधुवाद मॅम. आणि आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. नाही आहेत मॅडम कोणाचे वाटत आहे. हो हो मॅम, मी कथा इतक्या सुंदर प्रकारे समजून सांगितली आहे त्यामुळे कोणाचे प्रश्न नाही तसं दिसत आहेत. असं धरून आपण पुढे चालूया. आता आपले प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांचे बहुमोल असे मार्गदर्शन करून उपकृत करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विद्या मॅडम, आपल्या मधुर वाणीने आपण 2 अट्टकथा आणि त्या अनुषंगाने ज्या गाथा सांगितल्या त्या इतक्या सविस्तर सांगितल्या की लोकांना प्रश्नच नाही. नेहमीप्रमाणे तुम्ही खूप चांगल्या तऱ्हेने त्या अट्टकथा आणि गाथा समजून सांगितलेल्या. तर तुमचे फार फार अभिनंदन. आणि तुम्ही जी धम्मसाकच्यावर एक सतत जो तुमचा वेळ देत आहात आणि की आपल्या जे श्रोते आहेत किंवा उपासक उपासिका आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही व्याकरणासहित सगळ्या गाथा आणि कथा समजून सांगतात. त्यामुळं सगळ्यांच्या हृदयापर्यंत त्या भिडलेल्या आहेत, मेंदूपर्यंत त्या भिडलेल्या आहेत आणि त्याचा नक्कीच उपयोग आपल्या धम्मसाकाच्या मार्फत लोकांपर्यंत आपला जो संदेश होता, आपला जो उद्देश होता तो सफल झालेला आहे आपल्या व्याख्यानाद्वारे. त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि या ज्या 2 कथा होत्या, पहिली जी कोकालिक थेराबद्दल जी माहिती आपल्याला मिळालेली आहे की हा कोकालिक नावाचा भिक्खूचे आपल्याला अनेक संदर्भ मिळतात, अनेक अट्टकथा आहेत, अनेक सुत्त आहेत आणि बुद्धाने त्याला वेळोवेळी समजून सांगितलेलं आहे की सारीपुत्त थेराला आणि महामोग्गलान थेराला असं तू दोष देऊ नको. कारण काही लोकांना कसं असतं की बुद्ध जेव्हा एखाद्या व्यक्तीला खूप पुढे आणतात किंवा त्याची स्तुती करतात तर इतर जे भिक्खू असतात जे इमॅच्युअर असतात किंवा ज्यांनी चित्ताची काही शुद्धताची कोणतीही पातळी म्हणजे स्वतःपन्न म्हणून किंवा सगदागामी अनागामी अनंत त्यांनी ती अचीव केलेली नसते. त्यामुळे त्यांना काय वाटतं की बुद्ध जे आहे ते फक्त एकाच व्यक्तीचा सपोर्ट करतात, एकाच व्यक्तीची खूप तारीफ करत आहेत. तसं नाहीये. पण हे जे अविद्येमुळे अज्ञानामुळे असे अनेक भिक्खूंचे गैरसमज झालेले आहेत.
की सारिपुत्त किंवा महामोगलान थेर किंवा इतर थेर जे आहेत त्यांना बुद्ध अवास्तव महत्व देतात किंवा इतर जे उपासक उपासिका अवास्तव महत्व देतात. कोणीही कोणाला अवास्तव महत्व देत नाही, कारण हे अरहंत आहे. ठीक आहे, यांच्या मनात काही विकार नाही आहेत, त्यामुळं एखाद्याला अवास्तव महत्व देणं आणि एखाद्याला दुर्लक्ष करणं असं काही होत नाही. पण हे जे प्रकरण उद्भवलेले आहेत, भिक्खूंच्या मनात काही विकार उत्पन्न झालेले असल्यामुळे ते सारिपुत्त महामोगलान थेर किंवा इतर थेराबद्दल ते दोष देत राहतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्वसामान्य उपासक उपासिका याच्यातून काय शिकायचं, की व्यर्थ बडबड आहे ना, वायफळ बडबड जी आहे ती करायला नाही पाहिजे. कोकालिक थेर जो आहे तो खूप म्हणजे वाच्यता करत होता, खूप जास्त बळबळ करत होता, निरर्थक बडबड करत होता. हे कशामध्ये येत आहे? निरर्थक बोलणं, चुगल्या करणं, अर्धवट बोलणं, टोमणे मारणं, हे सगळं मुसावादामध्ये येत आहे. ठीक आहे, मुसावादा म्हणजे फक्त खोटं बोलणं नाही, तर या सगळ्या गोष्टी मुसावादामध्ये येतात. आणि बुद्धाने जे पंचशिलामधलं जी एक महत्वाची शिकवण आहे ती मुसावादा वेरमणे. तर त्या अर्थाने आपण एक लार्जर कॅनव्हासवर आपल्याला मुसावादा शिकायला मिळत आहे. आणि बऱ्याच जणाला खूप व्यर्थ बडबड करायची सवय असते, ती या कोकालिक थेराच्या निमित्तानं बुद्धाने जी काही गाथा सांगितली आहे किंवा विद्या मॅडमने जे काही तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, आपण फक्त एवढाच संदर्भ घ्यायचा आहे की जमलं तर आजपासून, मागचं जाऊ द्या, आजपासून आपण शक्यतो आपल्या वाणीवर नियंत्रण करू. वायफळ बडबड नको ते सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये. जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलणं, ते पण वेरमणीमध्ये, मुसावादा वेरमणीमध्ये येते, एवढं हे करू. कोकालिक भिक्खूची जी कथा सांगितली त्यांनी कासवाची, की हा कासव कोणत्या ठिकाणी आहे, त्याला 2 हंस एका काडीला त्याने धरलेला आहे त्या कासवाने तोंडाने, आणि ते हंस त्याला एक दूरच्या प्रदेशात घेऊन जात आहे. तर तिथे त्याने शांत राहायचं होतं, पण आपलं जीव धोक्यात घालून त्याला बोलण्याची इच्छा झाली, जी की बोलायला नव्हतं पाहिजे त्याने. आणि त्याला आधी वॉर्निंग दिलेली होती त्या हंसाने की तू तोंड बंद ठेव. तर असे जे लोक आपण बघतो की कुठेही बोलत राहतात, एक गंभीर विषय चालू आहे तिथे आपसात चर्चा करत राहतात. इव्हन म्हणजे मृत्यू समयी सुद्धा किंवा स्मशानभूमी सुद्धा त्यांच्या गप्पा थांबत नाही. तर ही जी वायफळ बडबड आहे, आपण सगळ्यांनीच, म्हणजे मी असेल, तुम्ही असेल आणि सगळेच असाल, तर आपण ती वायफळ बडबड ती कमी करायला पाहिजे, थांबवायला पाहिजे. हा या गाथेतून किंवा अट्टकथेतून संदेश घेऊ आपण आणि आजपासून नवीन वागणं सुरू करू. आणि ही कथा किंवा गाथा आपण लक्षात ठेवू. मितभाषी, व्यवस्थित बोलणं, मोजकेच बोलणं, पण अर्धवट न बोलणं. मोजकेच बोलणं म्हणजे अर्धवट न बोलणं, समोरच्याला समजेल असं, पण नको ते उपदेश देणं बंद करा. हेच आपण या अट्टकथेतून एक संदेश घेऊ शकतो. आणि दुसरी अट्टकथा जी आहे की बुद्धाने जे महापरिनिब्बाणाची घोषणा केली होती की मी 3 महिन्यांनी जी महापरिनिब्बाण घेणार आहे, तर अनेक लोकांना त्याच्यामुळे म्हणजे दुःख झाले, काहींना काळजी वाटली आणि काहींनी खूप अभ्यास करणं सुरू केला, एकांतात राहणं सुरू केलं. हा जो संदर्भ आहे याच्या आधी पण धम्मपदामध्ये अनेक अट्टकथा येऊन गेलेल्या आहेत, ज्यात म्हणजे अनेक भिक्खूंना संवेदना उत्पन्न झाली की बुद्ध गेल्यावर काय, का न बुद्धाच्या हयातीतच आपण आपलं चित्त विमुक्त करू, भवसागर पार करू आणि अनंत निब्बाण पद प्राप्त करू. आणि त्यांनी त्या वेळेस समूहामधून दूर होऊन ध्यान साधना करून चित्त शुद्धीचा प्रयत्न करून अनंत पदावर पोहोचलेला आहे. इथे पण विद्या मॅडमने ज्या भिक्खू बद्दल सांगितलेलं आहे, तो भिक्खूला जेव्हा कळलं की बुद्धांचं महापरिनिब्बाण होणार आहे आणि फार कमी वेळ आहे, तर काही भिक्खू जेव्हा रडत होते, शोकमग्न करत होते, शोकात डुबलेले होते की आता बुद्ध गेल्यावर आमचं काय होईल. पण काही भिक्खू जे आहे त्या परिस्थितीत आपला कसा म्हणजे प्रगती होईल, कसं चित्त शुद्ध होईल याचा प्रयत्न करत होते. हा फार महत्वाचा संदेश आहे. याच्या आधी पण याच्यावर चर्चा झालेली आहे की एखादं संकट येत आहे किंवा एखादी घटना होते किंवा एखादा आपण म्हणू इन्सिडेंट घडतो, तर त्यातून आपण शिकायचं काय. जसं कोरोना आहे, कोरोनामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले, तुमच्या जवळच्या लोकांचे मृत्यू झाले, तर त्या दुःखात डुबण्यापेक्षा आम्ही शिकतो काय.
आम्ही त्यातून नवीन मेसेज काय घेतो आणि आपलं जीवन जे आहे म्हणजे किती क्षणभंगूर आहे हे कोरोनामुळे आपल्याला माहिती झालेलं आहे. आज आहे आपण उद्या नाही आहे. हा हे जे आहे मृत्यूची सदैव जाणीव ठेवणं किंवा मृत्यू जे आहे किंवा आपलं जीवनमान जे आहे ते क्षणभंगूर आहे. जे आहे ते आजपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. जो पास्ट गेला तो गेला. आजपासून आपण नवीन जीवन सुरू करायचं आहे आणि वर्तमानात जगून आपण आपल्या चित्त शुद्धतेकडे जायचं आहे, सुगतीकडे जायचं आहे. एवढा जर या विद्या मॅडमने सांगितलेल्या गाथेतून आणि अट्टकथेतून जर आपण शिकलो तर आजचं जे सेशन आहे विद्या मॅडमने जे सांगितलेलं आहे त्याबद्दल म्हणजे ते सक्सेसफुल झालं असं आपण गृहीत धरू. कारण प्रत्येक धम्मसाखीच्या म्हणजे काही हे पाठ नाही आहे किंवा एक क्लास नाही आहे की काहीतरी सांगायचं वक्त्याने निघून जायचं. हे आपल्याला रोज शिकण्याची पद्धत आहे, शिकण्याची सवय लावायची आहे आणि म्हणजे काय थेंबा थेंबे तळे साचते तसे रोज आपण प्रवचन ऐकून आपल्या पुण्याईमध्ये किंवा आपल्या चित्ताच्या शुद्धतेमध्ये किंवा आपल्या विकाराची जाणीव करून घेणे हे जर आपण शिकत गेलो थोडं थोडं तरी हा जो धम्मसाकाचा जो उद्देश आहे किंवा धम्मपद बुद्धाने जे सगळ्या जगाला सांगून ठेवलेला आहे ते ज्याचे आपण चर्चा करतो तो प्रयोग आपला यशस्वी झाला असं आपण गृहीत धरू आणि नक्कीच त्यात आपल्याला यश मिळेल असं मला म्हणजे नक्कीच विश्वास आहे. गेल्या 3 वर्षापासून ही सिरीज चालू आहे. चित्ताच्या शुद्धतेबद्दल, लोकांच्या समस्याबद्दल, भिक्खूंच्या समस्याबद्दल, उपासक उपासिकेच्या समस्याबद्दल अनेक चर्चा याआधी झालेल्या आहे, अनेक अट्टकथा अनेक गाथामधून आणि बुद्धाने त्याच्यावर इलाज पण सांगितलेला आहे, उपाय पण सांगितलेला आहे. आपल्या वक्त्याने खूप एक एक शब्द ग्रामरचा सांगून आपल्याला त्या गाथा किंवा कथा समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यासाठी आपल्याला आज जे नवीन लोक जॉईन झाले असतील किंवा जुने जे लोक असतील त्यांनी आपल्या युट्यूबवर ज्या अट्टकथा आहेत त्या पुन्हा पुन्हा ऐकायच्या, त्या कन्सेप्ट समजून घ्यायचा, याच्यातच आपलं सुख आहे एवढं लक्षात ठेवा. आणि विद्या मॅडमने इतक्या सुंदर गाथा आणि कथा समजून सांगितल्या त्याबद्दल मी तुमचे खूप खूप त्यांचे खूप आभार मानतो. तुम्ही शांततेने ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. धम्मसाकाच्या ग्रुपचे मी खूप आभार मानतो. साधू 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 सर, खूप खूप धन्यवाद. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन कायम मिळत राहो ही सदिच्छा. आणि विद्या मॅम, तुमचा आवाज घसा बसलेला असताना सुद्धा तुम्ही इतके छान बहुमोल मार्गदर्शन दिले त्याबद्दल साधुवाद मॅम. आभार प्रदर्शन. धन्यवाद सर्व धम्मसाकतच्या व पीपीटी टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तसेच मी धन्यवाद देते आणि त्यांना पुण्य अर्जित करते जे आपले USA मधून संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहमी नियमित मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्षरा हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती प्रेमलता वैद्यताई यांनी धम्मपालन गाथा व सरळताईने करावी अशी मी त्यांना विनंती करते. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं हि च न तावता धम्म
यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु।